नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या एक व्हिडिओला कमेंट आलेली की शेळी पालनामध्ये किती शेळ्यापासून सुरुवात करावी. तर मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि दोन तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहे की जात कोणती निवडावी आणि किती शेळ्यापासून सुरुवात करावी. तर दोन्हीबद्दल तुम्हाला आपण याच व्हिडिओमध्ये सांगतोय. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. सुरुवात जर बघायची झाली मित्रांनो, तर जात कोणती निवडावी ते सुद्धा तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शेळी पालनामध्ये अडचणी येणार नाही. सुरुवात जर बघायची झाली तर जी जात म्हणजे शेळ्याची जी उस्मानाबादी आहे, तर ती बेस्ट आहे तुमच्यासाठी. आपण खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे. आणि बिटल असेल, तर आफ्रिकन बोर असेल, की वेगवेगळ्या जाती दुसऱ्यासुद्धा आहेत. पण मित्रांनो, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या जवळपासच्या मित्राजवळ शेळ्या असेल, जवळपासचे जे आपले तुमचे मित्र असेल, तुमच्या गावामध्ये शेळ्या असेल, तर सुरुवातीला तशाच पद्धतीच्या शेळ्या तुम्हीसुद्धा खरेदी करा. जेणेकरून बघा, तुम्ही जर तशा शेळ्या खरेदी केलात तर त्या मित्रांजवळ तुमच्या शेळ्या सेट आहेत, तर तुमच्याजवळसुद्धा अडचणी कमीत कमी येणार. आणि सुरुवातीला सांगण्याचा मुद्दा कोणी सांगत नाही तुम्हाला, पण आपण का सांगतो मित्रांनो, जेणेकरून जे तरुण मित्र आहेत त्यांना अडचण आली नाही पाहिजे. तर बघा, जे आपले गावामध्ये ज्या मित्रांजवळ शेळ्या सेट आहेत किंवा त्यांच्याजवळ शेळ्या चरतात, तशाच पद्धतीने जर तुम्ही तिथून जर शेळ्या खरेदी केलात तर मित्रांनो, ते तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये अडचणी येत नाही. म्हणजे बघा, तुमच्या हवामानामध्ये किंवा तुमच्या तिकडे शेळ्या ते चरतात, म्हणजे त्यांचं तिकडे वातावरण त्यांना सेट होत असतं. त्या कारणामुळे तुमच्याजवळसुद्धा शेळ्या आल्या त्या तर आजारी कमीत कमी पडत असतात किंवा पडतसुद्धा नाही. तर मित्रांनो, आणि आता खूप शेतकरी मित्राचा असा प्रश्न असेल की आम्हाला बिटलवरती काम करायचं काही, तर बघा, बिटलवरती करा, आफ्रिकन बोरवरती करा किंवा इतर कोणत्या जाती असेल, तर मित्रांनो, बाहेर देशातून का ना, पण सुरुवात जे आहे तर ती आपले गावरान आणि उस्मानाबादी शेळीपासून जर केली तर बघा, सुरुवातीला जर तुम्हाला अडचणी जास्तीत जास्त बघायला मिळाल्यात, मग तुम्ही शेळीपालनाकडे वळत नाही. उलट तुमचं जे शेळीपालनाकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदलतंय. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की या व्यवसायामध्ये अडचणी भरपूर आहे. आणि या कारणामुळेच काय होतंय, या कारणामुळे जे खूप शेतकरी मित्र आहेत आणि जे तरुण मित्र आहेत, सुरुवातीलाच काय करतात, 70-70, 80-80, 50-50, 60-60 हजाराचे काय करतात, बिटल घेतात, कोणी आफ्रिकन बोर घेतात. म्हणजे पाहून काही कोणाचं ऐकण्याहून कोणाचं पाहून याच्यामध्ये ही चूक करू नका बघा. याच्यामुळे तुम्ही व्यवसायामध्ये जसा उतरलात तसंच तुमचं व्यवसाय हे होतं मित्रांनो, म्हणजे तुम्ही त्या व्यवसायाला जास्तीत जास्त दिवस तुम्ही टिकू शकत नाही. तर बघा, जे व्यवसाय करताय तुम्ही, तर त्या व्यवसायामध्ये बघा, माझ्याजवळसुद्धा मी खूप दिवसापासून शेळ्यामध्ये काम करतो किंवा माझंसुद्धा शेळीपालन आहे. तर बघू शकता, प्युअर गावरान शेळ्या आहेत माझ्याजवळ. अजूनसुद्धा मी शेळीपालनामध्ये हे केलेलं नाही. तर मित्रांनो, आता एवढा मला त्याच्यामधलं थोडंफार मी शेळीपालन करतोय. तर मित्रांनो, मी सुद्धा अजून बिटल शेळी घेतलेली नाही. बघा, हे संपूर्ण माझ्या जेवढे शेळ्या आहेत, तर ह्या शेळ्या जर मी विक्री केल्या तर ह्या किमतीमध्ये जास्तीत जास्त 4-5 शेळ्या बसतील, बिटल जर आपण खरेदी केला तर. तर बघा, बिटल खरेदी करण्यामागचं कारण बघा, आमच्या इकडे त्यांना वातावरण सेट होत नाही. आणि तुम्हाला मागेच दाखवलं आपण, आपल्याजवळ बिटल बोकड आपल्या मित्राने खरेदी केला आणि ते आमच्या इकडे आमच्या भागात आणला, तर त्याला सर्दी गिर्दी, तर ते थोडासा सेट झाला आहे आमच्या इकडे. त्या कारणामुळे मित्राने आपल्या ते बोकड विक्रीसाठी काढलं, तर ते बोकड आपण घेतलेलं आहे मित्रांनो. म्हणजे बघा, आता इथून पुढे मी जे आहे, तर मी क्रॉस ब्रीडवरती काम करणार, जेणेकरून मला चांगल्यात चांगलं त्याच्यामधलं वजन वाढ पिलांचं मिळेल. तर ह्या कारणामुळे मी बिटल बोकड घेतला आहे मित्रांनो. आणि माझीसुद्धा इच्छा आहे. अच्छा बघा, तुमचीसुद्धा इच्छा असेल की मला हे बोकड घ्यायचं, ही शेळ्या घ्यायची, तर मित्रांनो, मी सुरुवातीपासून आणि आत्ता जे बघताय तुम्ही माझ्याजवळ, तर सगळ्या गावरानच शेळ्या आहे. सांगण्याचा मुद्दा बघा, कोणाची फसवणूक झाली नाही पाहिजे. आणि फसवणूक जर झाली मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांची जर झाली, तर पहिलेच जर बघायचं झालं तर शेतकरी मित्रांची आर्थिक परिस्थिती म्हणजे त्यांना चांगल्या पद्धतीत त्यांचं उदरनिर्वाह होत असतं. आणि ते काय करतात, पैसा संपूर्ण शेळीपालनामध्ये लावत असतात. आणि त्याच्यामध्ये जर त्यांना तोटा मिळाला किंवा त्यांना फायदा नाही झाला, तर मग ते लॉसमध्ये जातात.
आणि संपूर्ण एक बघा कष्टाचा पैसा असतो आणि कष्टाचा पैसा जर तुम्ही या अशा गोष्टीवरती खर्च केलात तर मग कुठेतरी तुमचीसुद्धा एक नाराजी होत असते. तर त्या कारणामुळेच सांगतो बघा, शेळीपालनामध्ये सुरुवातीला गावरान किंवा उस्मानाबादी शेळी, महाराष्ट्राची आणबान शान उस्मानाबादी शेळी आणि एक गावरान शेळी, या दोन्ही शेळ्यापासून एक कोणती शेळी निवडा जे तुमच्याजवळ तुमच्या राज्यात जे सेट म्हणजे तुमच्या एक जवळपास मिळत असेल तशी शेळी खरेदी करा. आणि दुसरा मुद्दा बघा, हे तर आपण तुम्हाला सांगितलंच एक सुरुवातीला. आणि दुसरा बघा, जे काम आपल्याला एक विशेष कमेंट आली होती की दादा शेळ्या किती खरेदी करावं सुरुवातीला. तर बघा, सुरुवातीला जरा जास्तीत जास्त जर शेळ्या खरेदी केला तर तुम्हाला जास्तीत जास्त पैसा त्याच्यामध्ये खर्च करावा लागेल. आणि तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला शेळ्या वाढवायच्या असेल तर 100% पैसा असेल तर मग तुम्ही जास्तसुद्धा शेळ्या खरेदी करू शकता, त्याच्यामध्ये काय हरकत नाही. पण म्हणण्याचं बघा, एक माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो की जे तुमच्याजवळ शेळ्या तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मित्रांनो, गावरान शेळ्या खरेदी करा, तुम्हाला सांगितलं आपण मागे. आणि 5 शेळ्या आणि एक बोकड ठेवला किंवा नाही ठेवला तरी चालतं आहे, पण 5 शेळ्यापासून जर सुरुवात केली तर ही सुरुवात खूप चांगली होत असते मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जर याच्यामध्ये काम करायचं ठरवलं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला तुमची एक आवड याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली तर तुम्ही शेळ्या वाढवू शकता. पण एकदम थोड्याशा एक जास्त शेळ्या घेतल्या तर मग तुमच्याजवळ त्यांचा एक आजार शेळ्यांना आजार आला किंवा काय, तर मग ते तुम्हाला एक त्याच्यापासून थोडंसं एक लॉसमध्ये तुम्ही जासाल. तर 5 शेळ्यामागे बघा, 5 शेळ्याचं तुम्ही संगोपनसुद्धा चांगल्या पद्धतीने करसाल. आणि सुरुवातीला तुम्हाला अनुभव कमी असला तरी तुम्ही एक 4-5 शेळ्याचं एक चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकाल. तर मित्रांनो, 4-5 सर्वसाधारण 5 शेळ्यापासून सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला थोडंसं त्याच्यामागे एक थोडंफार फिरलं तरी तुम्हाला एक परवडतं आहे. आणि बंदिस्त करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला एक त्याच्यामध्ये थोडंसं एक परवडतं आहे. तर आपण तुम्हाला सांगणार नाही की 1 शेळ्यापासून सुरुवात करा आणि 2 शेळ्यापासून. तर करायचं तुम्हाला एक माणसाची याच्यामध्ये गुंतवणूक व्हायच लागली तर अनुभव असेल थोडा तर 100%. अनुभव जर असेल तर 100% एक खंडीभर शेळ्या चारा किंवा एक सर्वसाधारण 20 शेळ्या चारा, 50 शेळ्या चारा, त्याच्यामध्ये काय नाही. पण अनुभव कमी असेल सुरुवातीला तर सर्व शेतकरी मित्रांना सांगण्याचा मुद्दा म्हणजे एक तरुण मित्र असतील त्यांनासुद्धा सांगतो की जे आपण शेळी खरेदी करणार आहात तर 4-5 शेळ्या खरेदी करा. जास्त शेळ्यावरती पैसा खर्च करू नका. जास्त शेळ्यावरती पैसा खर्च केला आणि अनुभव कमी असेल, जर मग तुमचा एक कष्टाचा पैसा असतो बघा. मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक शेळी पालन करतो. आणि बघा, मला सुद्धा एक जाणीव आहे की एक शेतकरी मित्रांचा पैसा आहे किती इम्पॉर्टंट आहे किंवा किती कष्टाचा त्यांचा एक पैसा असतो. तर मित्रांनो, शेळी खरेदी करताना 5 शेळ्या 100% खरेदी करा, जेणेकरून तुमचं एक त्याच्यामागचं जे फिरण्याचं एक हे आहे ते सुद्धा तुम्हाला थोडंफार परवडतं आहे. जास्त काय नाही, पण थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतं आहे. आणि येणाऱ्या काळात मग तुम्हाला जसं जसं त्याच्यामध्ये अनुभव वाढेल तर शेळ्या तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खरेदी करूच नका शक्यतो. या 5 शेळ्यापासूनच शेळ्या वाढवत चाला, जेणेकरून तुमचा एक शेळी जे घेण्याचा एक खर्च आहे तो कमीत कमी होईल. आणि जे तुमच्या एक पाटी चांगल्या जबरदस्त तुमच्याजवळ पाटी तयार होतील, त्या पाटी तुमच्या घरी तुम्ही ठेवा. आणि त्याच्या एक मोठ्या मापाच्या शेळ्या जर तयार केल्या तर तुम्हाला एक ते सुद्धा शेळ्या तुमच्या एक घरगुती तयार होतात. पण सुरुवातीला तुम्हाला एक 4-5 शेळ्यापासून तुम्ही एक सुरुवात करू शकता. एक माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो आहे मी. म्हणजे एक तुमची इच्छा आहे बरं का. आता एवढं मी तुम्हाला सांगतो आहे, याच्यानंतर जर तुमची एक इच्छा आहे, आता कोणाच्या सांगण्याहून कोणी काही हे करत नसतं आहे. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर 100% व्हिडिओला एक लाईक करा आणि एक कमेंट करा की कशी वाटली माहिती तुम्हाला. आणि जे आपण माहिती देतो मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडती का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. जेणेकरून बघा, मी एक तळागाळातले म्हणजे एक सर्वसाधारण जे एक कोणी सांगत नाही तशा माहिती आपण आपल्या एक चॅनलवरती सांगत असतो. तर मित्रांनो, भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि बघा, व्हिडिओला एक लाईक करत चला मित्रांनो. खूप शेतकरी मित्र आपले एक व्हिडिओ पाहतात पण लाईक कमीत कमी येतात मित्रांनो. आणि जसं एक लाईक माझ्या व्हिडिओला येत चालतात तर तसा एक मोटिवेशन मिळत असतो. तर माझंच नाही, पण जितर कोणाचे जर व्हिडिओ पाहत असताल तर 100% एक लाईक करत चला. तर भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.